निसर्ग सौंदर्याने भरलेला अशा या रस्त्यावरून आपण आता जात आहोत आणि हा रस्ता जात आहे गांगो पावणादेवी या मंदिराकडे. आमच्या वागदे या गावाची ही 2 दैवता आहेत, यांना आपण ग्रामदेवता असं म्हणू शकतो. तर अतिशय सुंदर आहे हा रस्ता, मला खूप आवडतो हा रस्ता. मी सुरुवातीला माझी इंट्रोडक्शन देण्याआधी जेव्हा मी या रस्त्याची इंट्रोडक्शन करून देते, कारण हा रस्ता मला लहान असल्यापासूनच आवडतो. मी लहान असताना हा रस्ता एवढा डांबरी बांधकाम वगैरे केलेला नव्हता, साधा होता रस्ता, अगदी मातीचाच रस्ता होता हा. आणि मला आजी घेऊन जायची, अगदी सकाळीच लवकर यायची माझी आजी जत्रेला आणि मग मला या रस्त्यावरून घेऊन जायची. चालत आम्ही जायचो, मी आणि आजी गप्पा मारत भरपूर या रस्त्यावरून. लोकांची ये जा असायची, कारण एकदम पुढे शेतात असं हे मंदिर आहे आणि त्या मंदिरापर्यंत हा रस्ता गेलेला आहे. आता डांबरीकरण केल्यामुळे आणि दोन्ही बाजूने झाडं असल्यामुळे अतिशय सुंदर वाटतो. ही झाडं पूर्वीसुद्धा होती आणि या ठिकाणाला गांगोची राय असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी अतिशय गर्द अशी हिरवळ असते. 12ही महिने या ठिकाणी सावली असते. इथे मोठमोठाली झाडं आहेत, त्यामुळे इथे वर्षभरही गारवा जाणवतो. त्यामुळे मला हे ठिकाण भरपूर आवडतं. असं म्हटलं जातं की संध्याकाळचं ह्या ठिकाणी लोकांना इथे यायला भीती वाटते. मी कधी ह्या ठिकाणावरून संध्याकाळची किंवा रात्रीची गेलेली नाही आहे किंवा या ठिकाणी आलेली सुद्धा नाही आहे, पण तरीही हे ठिकाण मला भरपूर आवडतं. तर मी तुम्हाला आता माझी इंट्रोडक्शन करून घेते. हॅलो एव्हरीवन, मी अमिता. तुमचं सर्वांचं मनापासून माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वामींच्या कृपेने तुम्ही सर्वजण सुखी आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते. तर मग आता आपण पहिल्यांदा गांगो मंदिराकडे जाणार आहोत. तर मग आता आपण आलेलो आहोत गांगो या मंदिराकडे आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये, गर्द वनराईमध्ये असं हे मंदिर आहे. शंकराचं स्थान आहे हे. आतमध्ये एक छोटीशी पिंडी आहे शंकराची आणि पूर्ण उघडं म्हणजे ओपन आहे हे मंदिर. अतिशय शांतता असते या मंदिरामध्ये. जर कुठल्या मुलांना जर या ठिकाणी येऊन अभ्यास करायचा असेल ना, तर छान असा अभ्यास होऊ शकतो या ठिकाणी. ओम नमः शिवाय असा जप चालू असतो. फार छान वाटतं तो ऐकताना. मी माझी ॲक्टिवा घेऊन गेलेले या देवळांकडे आणि माझ्याबरोबर मंगला घाडीगावकर आलेल्या, कारण रस्त्याचं शूटिंग करायचं होतं. त्यानंतर मी मंदिरामध्ये जाताना ते मला शूट करायचं होतं. हे सगळं करणार कोण? तर म्हटलं त्यांना घेऊन जाऊया. आता ह्या कोण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या मला मदत करायला येतात. या वागदे गावच्याच रहिवासी आहेत आणि त्यांची मला भरपूर मदत होते. त्या आहेत म्हणून मला भरपूर म्हणजे भरपूर बरं पडतं. नाहीतर एवढ्या मोठ्या घरातली सगळी कामं करणं एवढं शक्य नव्हतं. पण त्यांच्यामुळे मला बराचसा हातभार लागतो आणि त्यांना कधीही त्यांचं तोंड वाकडं नसतं. म्हणजे मी कितीही त्यांना कामं जरी सांगितली तरी त्या कधीही मला नाराज होत नाही, अगदी आनंदाने करतात मला मदत. आता आपण पावणादेवीच्या मंदिराकडे जात आहोत. हे मंदिरसुद्धा अतिशय सुंदर आहे आणि या मंदिराकडे जाताना असं लांबून शूट करता येतं. पण मगाशी जे आपण मंदिर पाहिलं गांगोचं,
त्या ठिकाणी मात्र असं लांबून शूट करता येत नाही, कारण आजूबाजूला पूर्ण अशी गर्द वनराई आहे, मोठमोठाली झाडं आहेत, त्याच्यामुळे घेता येत नाही शूटिंग तिथलं. आणि दुसरं असं की समजा उंच ठिकाणावरून जरी आपण तिथलं शूट करण्याचा प्रयत्न केला तरी झाडं असल्यामुळे व्यवस्थित असं हे मंदिर आपल्याला रेकॉर्डिंग करता येणार नाही. तर आपण आता पावणादेवीकडे आलेलो आहोत. या पावणादेवीच्या मंदिराकडेच वागद्याची जत्रा भरते आणि वागद्याची जत्रा फार फेमस आहे, भरपूर भरते ही जत्रा असं म्हटलं जातं. काय आहे, कोणती जत्रा किती भरते आणि किती भरत नाही किंवा कोणती जत्रा फेमस आहे याबद्दल मला मोठंसं काही माहिती नाही आहे. मी इथेच राहते कणकवलीमध्ये, तरी मला माहीत नाही आहे जत्रा कोणकोणत्या कशा असतात वगैरे. पण आमच्या घरात असं म्हटलं जातं वागद्याची जत्रा खूप भरते, वागद्याची जत्रा फेमस आहे, म्हणून तुम्हाला मी म्हटलं की असं म्हटलं जातं की वागद्याची जत्रा फार भरते. पावणादेवीच्या गाभाऱ्यामध्ये या सुंदर अशा मूर्त्या आहेत. फक्त पावणादेवीची मूर्ती तेवढी मला माहीत आहे, बाकीच्या ज्या बाजूला अजून 4 मूर्त्या आहेत तर मला माहीत नाही आहे. या ठिकाणीच जे देवतांचे खांब असतात ते सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत, याच मंदिरामध्ये ते असतात. हा देवीच्या मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. प्रत्यक्षात सुद्धा तुम्ही पाहाल ना तर हा मंदिराचा परिसर, आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर वाटतो. फार रमणीय असं वातावरण या ठिकाणी असतं. पावसाळ्यामध्ये तर यापेक्षाही सुंदर असतं वातावरण. हे आताचं आहे, मध्ये मध्ये कधीतरी पाऊस पडतो त्यामुळे थोडीशी हिरवळ इथे आहे. हे जे रेकॉर्डिंग आहे ना ते 8 दिवसापूर्वीचं आहे, त्याच्यामुळे आता या ठिकाणी तुम्ही जाऊन बघाल तर अजून हिरवळ असणार आहे. तर ती माका मदत करूक येताना तिका माझे बाबा गावकारणी म्हणून हाक मारतात. गावकारणी इलस, आज लवकर इलस. गावकारणी आज तुका उशीर झालो, काय गे, कशाक गे, उशीर कसो झालो. मग ती चिडते, म्हणते काय मी लवकर इल्यावर माका तुम्ही लवकर इलास म्हणतास आणि उशीर झाल्यावर उशीर झालो म्हणतास, काय मी नेमक्या करू. दोघांचं जवळजवळ 5 मिनिटं तरी कधीतरी भांडण हे असतंच कायम आमच्या घरात, गावकारीण आणि आमचे बाबा. तर थोडासा टाइमपास असतो तो, तिचा पण, बाबांचा पण आणि आमचा सगळ्यांचा. मग आम्ही भरपूर खो हसतो. तर अशी ही गावकारीण आणि मी छोटीशी भेट देऊन आम्ही देवळांका इलो, आमच्या गावच्या ग्रामदेवतांका. तर तुमका ही भेट कशी वाटली सगळ्यांका ती माका तुम्ही कमेंटमधनं सांगा. जर कोण वागद्यातून बघत असाल तर तुमचं नाव टाका कमेंटमध्ये आणि माका सांगा कसो व्हिडिओ वाटलो तो. आणि काय सांगू तुमका सगळ्यांका, खरोखर मी कायम सांगित असते की माका कमेंटमध्ये सांगा की तुमका व्हिडिओ कसो वाटलो तो. कोणच माका तुम्ही कमेंट करत नाही.
काय बाबा तुमका आवडता की आवडत नाही, की कमेंट लिहूचो तुमका कंटाळो येता, काय समजत नाही. पण असो, लाईक तरी करा माझ्या व्हिडिओक आणि सबस्क्राईब करा. जर कोणी अजून खरोखर सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. जर कोण नवीन माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून इतरांका सुद्धा ह्यो व्हिडिओ बघूक गावात. आणि ह्यो व्हिडिओ वागदे गावात सगळीकडे पाठवा. प्रत्येकाने ह्या व्हिडिओची लिंक वागदे गावामध्ये सगळ्यांका पोचान देत. आपलो साधारणसो आपलो केलंय व्हिडिओ तो बघूया सगळ्यांका कसो वाटता तो. तर मग सगळ्यांका श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी आपली काळजी घ्या. तोपर्यंत बाय.